सो आता आपल्या 2 मॅचेस झालेल्या आहेत, एक नेदरलँडशी झालेली आहे आणि पहिली मॅच पाकिस्तानशी झाली. पण आता अवघड त्या दोन्हीला तसा काही अर्थ नव्हता. एक्झॅक्टली. सो आता अवघड मॅचेस येणार आहेत. आपली नेक्स्ट मॅच रविवारी आहे साऊथ आफ्रिकाच्या अगेन्स्ट. साऊथ आफ्रिकाची टीम खतरनाक आहे, आपल्याला माहिती आहे. वर्ल्ड कप फायनलला सुद्धा, ओडिया वर्ल्ड कप फायनलला आपल्याला टफ कॉम्पिटिशन दिली होती त्यांनी आणि ते फायनलिस्ट होते. तर तुम्ही समजू शकतात काय क्वालिटीची टीम आहे ती. सो आता आपल्याला आपलं परफॉर्मन्स अजून थोडा अपग्रेड करायला लागणार आहे, बॅट्समनना पण आणि बॉलर्सना पण. सो लुकिंग फॉरवर्ड टू दॅट मॅच. आणि शेवटची मॅच आपली ग्रुप स्टेज मधली ह्यांच्याशी, ऑस्ट्रेलियाशी असणार आहे, जे वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत. आणि ऑस्ट्रेलियाची ही टीम का ऑस्ट्रेलियाची गेली 12-15 वर्षाची वुमन्सची टीम इज अनबिटेबल टीम आहे. खूपच लिथल टीम. म्हणजे त्या टीमला हरवणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. सो आणि ग्रुप स्टेज मधून क्वालिफाय फक्त 2 टीम होणार आहेत प्रत्येक ग्रुप मधून. सो आपल्याला टॉप 2 मध्ये येणं गरजेचं आहे. आता आपण टॉप पोझिशनला आहोत. ऑस्ट्रेलियापेक्षा नेट रन रेट जास्त आहे आपला, पण आता टफ मॅचेस येणार आहेत. सो आपल्याला साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हीपैकी एक तरी मॅच जिंकलीच पाहिजे. कारण आय एम अज्युमिंग की बांगलादेश वर्सेस आपण जिंकू. बांगलादेश बद्दल काही हे नाहीये, वाईट मत नाही माझं, पण आपल्याकडनं ती अपेक्षा आहे की आपण ते जिंकली पाहिजे. येस. आणि मला असं वाटतं की मला म्हणजे असं मी थोडं बोल्ड स्टेटमेंट करतोय, पण मला असं वाटतं ऑस्ट्रेलिया बरोबर पण आपण जिंकू. बिकॉज काही कॉम्बिनेशन असतात ना, जेव्हा आपण म्हणजे IPLच्या वेळेला बोललो होतो किंवा एकंदरीत आपण म्हणतो की प्लेइंग 11 तुमचे किती पटकन फिक्स होतात. तर मला असं वाटतं इंडिया 11 म्हणजे आत्ताच्या वुमन्स क्रिकेटमध्ये कुठेही जागा नाहीये कोणाला हलवायची, अनलेस अँड इंजुरी झाली म्हणून कोणी अनफॉर्च्युनेटली बाहेर गेलं तर. पण अदरवाईज असं उगाच कॉम्बिनेशन बदलण्याची अशी काही गरज नाहीये. विनिंग जो ऍटिट्यूड आहे ना, तो ऍटिट्यूड पहिल्या मॅच पासून दिसलाय आणि तो खूप महत्वाचा आहे. तो खूप महत्वाचा आहे की सगळेजण इथे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी खेळत आहेत, कोणीच असं म्हणजे टाइमपास म्हणून खेळत नाहीये. थर्ड थिंग इज आपली फिल्डिंग A1 क्वालिटीची आहे आणि ती प्रत्येक मॅचला सुधारतानाच दिसते. कोणीच असं लिथार्जिक किंवा असं म्हणजे हा चल रहा है चलने दो, जिंकतोच आहे, कशाला मी एक्स्ट्रा एफर्ट मारू, असं कोणीच दिसत नाहीये. स्पिनर्स त्यांच्या प्राईम मध्ये खेळतायत. फास्ट बॉलर्सना पण एक म्हणजे रिदम हळूहळू मिळतोय आणि ओपनिंग बॅट्समनला तर फॉर्म्युला मिळालेलाच आहे. आणि तसंही म्हणजे डाऊन द लाईन रिचा घोष आणि दीप्ती शर्मा ह्या एनिवे पेटलेल्या आहेत. सो ओव्हरऑल कॉम्बिनेशन बघता सगळेच आता स्टार प्लेयर सगळे चांगल्या म्हणजे माइंडसेटने खेळतात. सो मला असं वाटतं की साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आपण त्यांना तेवढीच टफ देऊ आणि कदाचित जिंकू.